सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया। मुंबई आणि परिसरातील सीएनजी ग्राहकांना आता खर्चाचा फटका बसणार आहे। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत किलोमागे 1.5 रुपयांची वाढ केली आहे। गेल्या काही दिवसातली जागतिक घडामोडींमुळे सोनं आणि चांदीचे दर सातत्याने बदलतायत। सराफ बाजार मंगळवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरासाठी 10 ग्रॅम करता 91,000 रुपये होता, तर गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2,400 रुपयांची घसरण झालेली आहे। मध्य रेल्वे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत 30 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे। त्यापैकी 24 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद मार्गावर धावणार आहेत, तर भिवंडी, सांकराईल आणि खडगपूर ठाणे या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। एसटी महामंडळाने एक मोठी घोषणा केली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्टीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांकरता विशेष गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। नियमित गाड्यांबरोबर 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या उन्हाळी सुट्टीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरांमधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांकरता विशेष नियोजन केलं आहे। उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे। मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारांमधून जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। सध्या सर्वत्र घिबली फोटोचा ट्रेंड सुरू आहे, मात्र घिबलीमुळे अनेकांचं बँक खातं रिकामं होऊ शकतं। घिबली स्टाईल करण्याकरता अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात। या लिंक क्लिक करतात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकतात। मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर आणि दिल्लीकरता विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नागपूर आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। मध्य रेल्वेवर मेमूची संख्या वाढवावी तसंच दिवा वसई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वसई दिवा मार्गावरील प्रवाशांनी केली आहे। याबाबत पालघर जिल्हा परिषद सदस्यांनी मध्य रेल्वेकडे ही मागणी केली आहे। याबाबत निवेदनही देण्यात आलंय। स्टॅम्प पेपर पाठोपाठ आता फ्रँकिंगचं शुल्क 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी स्टॅम्प पेपरचं शुल्क वाढवण्यात आलं होतं। आता फ्रँकिंगचं शुल्क दुपटीनं वाढवल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे। आपले सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात। या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत। या कालावधीमध्ये आपलं सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती करायची आहे ती होणार आहे। अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात 2 रील स्टार्सचा धुमाकूळ बघायला मिळाला। दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेलं असताना 2 रील स्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते। या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। दापोलीतील मच्छी मार्केटचा वाद चिघळला। हक्काची जागा सोडणार नाही अशी भूमिका मांडत स्थानिक मच्छीमार महिलांनी नव्या इमारतीत जायला विरोध केला। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्याचंही दर्शन होत असल्यानं पर्यटकांकरता बोर व्याघ्र प्रकल्प आकर्षण ठरतंय। त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निर्देशांक आधारित मूल्यमापनात मालेगाव महानगरपालिकेनं राज्यात पहिला क्रमांक मिळवला। मुंबईतील आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन महापालिकेला गौरवण्यात आलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकानं वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करत एसटी बसनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली। 6,297 फुकट्या प्रवाशांकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। हिंगोलीचे जिल्हाधिकारी IAS अधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे। अवघ्या 8 महिन्यांमध्ये त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली।
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत गांधोरा पाटी इथल्या पवन चक्कीवर झालेल्या चोरीला पोलिसांनी छडा लावलाय। गुन्हे शाखेने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गेल्या वर्षी 12-15 हजारांचा पल्ला गाठत अद्रकने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केलं होतं। परिणामी यंदा अद्रक म्हणजे आल्याची विक्रमी लागवड करण्यात आली, परंतु सडीचं प्रमाण वाढल्यानं आल्याची माती झालेली आहे। भावही 2200 रुपयांवर आलेला आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मुरुड तालुक्यामध्ये दमट हवामान आणि दाट धुक्यामुळे आंबा, काजू या दोन्हीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर आहे। तालुक्यात आंब्याची 1590 हेक्टर आणि काजूची 26 हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे। यंदाच्या हंगामातील रानमेवा पनवेलच्या बाजारात दाखल झालाय। आदिवासी पाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खाऊन गेला। यात करवंद, काजू, आंबे, जांभळं, जाम बाजारपेठेत विक्री करता उपलब्ध आहेत। कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या साताऱ्यातील नीनाम इथल्या मानाच्या पहिल्या बैलगाड्या मार्गस्थ झाल्या। 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे। वर्ध्यात विविध मागण्यांकरता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। 5 कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयतेचे पूर्ण पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेले, पिकांचंही नुकसान झालं। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आहे। सरकारनं चालू कापूस हंगाम 2024-25 मध्ये 31 मार्चपर्यंत किमान आधारभूत किमतीनुसार 100 लाख गाठी म्हणजेच 525 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे। तेलंगणामध्ये सर्वाधिक 40 लाख गाठींची खरेदी झाली। अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झाली आहेत। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे। राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। पर्यटनाकरता प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते। सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडी शर्यत भरवण्यात आली। या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजा यानं मैदान मारलं। 1.25 लाखांचं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। घराच्या छतावर जात असताना वायरचा करंट लागल्यानं मुलीचा जीव गेला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। पाटण तालुक्यातील बनपुरी इथल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेकरता आलेल्या मानाच्या सासनकाठीला ग्रामस्थ आणि भाविकांनी परंपरेनुसार निरोप दिला। या निरोपानेच यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगर माथ्यावर आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज बघायला मिळणार आहे। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हबहब तुकाराम बाबा महाराज यांच्या सानिध्यात चैत्रवारीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गजर करत भाविक भक्तीत दंग झाल्याचं बघायला मिळालं। ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटलाय। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कार्यवाही करू नका अशी मागणी करण्यात येते। वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्यामुळे देहू संस्थानच्या वतीनं विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली।
त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली। वळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकीचं दर्शन घडवत 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवले आणि त्याला जीवनदान दिलं। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीत उतरून कुत्र्याचे प्राण वाचवलेले आहेत। जळगावच्या भडगाव शहरात 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांच्या रथोत्सवाची कामदा एकादशीच्या मुहूर्तावर भव्य मिरवणूक काढण्यात आली। सुरुवात झाली। यावेळी भव्य दिव्य अशा श्रीरामांचा रथ उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली। मावळ तालुक्यातील परंदवाडी इथं कासवाची 22 अंडी आढळली आहेत। एका नर्सरीमध्ये ही अंडी आढळून आली आहेत। वनविभागानं अंडी रेस्क्यू केल्यानंतर कृत्रिमरित्या कासवांची अंडी उबवल्यानंतर यातून 20 बालकांची पिलं बाहेर आली आहेत, तर 2 अंडी नापीक निघाली। महाडच्या गांधारी नदीत दिवसाढवळ्या अवैधपणे विनापरवाना वाळू उत्खनन केलं जातं असा हा प्रकार समोर आलाय। पोकलेन ट्रॅक्टरचा वापर करून महाड शहरालगत आणि मुंबई गोवा महामार्गाशेजारी सुरू असलेल्या या वाळू उत्खननाकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या 3 जिल्ह्यांमधील गावांना 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो। टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्याचं नियोजन आहे, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 8 गावं आणि 5 वाड्यांना 12 टँकरनं पाणीपुरवठा होतोय। श्रीराम नवमी उत्सव कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। या कालावधीत 4,26,00,000 इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर साई प्रसादालयाद्वारे 1,61,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून लातूरमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद भरवण्यात आली। यावेळी शक्तीपीठ रद्दचा नारा देण्यात आला। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते। हा महामार्ग करण्यामागे फक्त अर्थकारण असून यामागे काही राजकीय नेते आणि ठेकेदारांचं आर्थिक हित असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टींनी केला। शिर्डीत रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना खुलं कारागृह इथं पाठवण्यात आलं। यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाली, त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं, पण त्यांच्यावर उपचार न करता त्यांना एका खोलीत डांबून ठेवलं गेलं आणि त्यातच 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 4 वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून पती पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे। हल्लेखोर पसार झाले। पोलिसांकडून तपास सुरू आहे। दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी इथं घरगुती सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळल्याची भीती व्यक्त होतीये आणि यात लाखोंचं नुकसान झालंय। भीषण आगीत घर संपूर्ण जळून खाक झालं। सिगरेटची ठिणगी गवतावर पडल्यानं देवगिरी किल्ल्यावर आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आगीचा वणवा पसरल्यानं 100हून अधिक झाडं, 50 घोरपडी, 25 मोर आगीत होरपळले। जयपूरहून मुंबईला जाणारं इंडिगोचं विमान बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईत उतरवण्यात आलं। विमानाच्या शौचालयात सापडलेल्या एका चिठ्ठीत बॉम्ब असल्याचा उल्लेख होता, मात्र हा प्रकार खोटा असल्याचं तपासाअंती उघडकीस आल्यावर या प्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। राज्यातील 1ली ते 9वीच्या पॅट पेपर यूट्यूबवर फुटल्याप्रकरणी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार 21 यूट्यूब चॅनल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला। वाशी सेक्टर 17 मधील इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला। ऑर्किड सोसायटी असं या इमारतीचं नाव। ही इमारत 40 वर्ष जुनी असून सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अकोला